स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. आपली नैतिक जबाबदारी ओळखून काम करा. सुहास बाबर यांचं वक्तव्य. किरण बापूंनी समाजासमोर नवा आदर्श ठेवला. तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा. दिवाळीसाठी विशेष सूट. विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड. हा 11 मजली टॉवर, रेरा अप्रूव्ड प्रोजेक्ट. मुंबई पुणे सारखी जीवनशैली. 45 शॉप्स, 15 ऑफिसेस, 42 फ्लॅट्स, वॉकिंग ट्रॅक, मंदिर, गार्डन, जिम, स्विमिंग पूल, सतर्क सिक्युरिटी, सीसीटीव्ही कॅमेरे, बेसमेंट पार्किंग, तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा. तर मग आजच बुक करा. संपर्क राजू पाटील किर्दत, हनुमंत किर्दत. कुटुंबातून आई वडील गेल्यानंतरचं दुःख काय असतं हे आम्ही भोगतोय. ते जरी नसले तरी कुठेतरी आहेत असा नेहमी भास होतो. ते तुमच्या आमच्यामध्ये कायम राहिले पाहिजे. त्यांचा वास आपल्यामध्ये राहिला पाहिजे. या दृष्टीनं आपण काहीतरी सामाजिक उपक्रम राबवला पाहिजे असं सांगून किरण बापूंनी राबवलेला उपक्रम हा समाजासमोर नवा आदर्श आहे असं मत युवा नेते सुहास बाबर यांनी व्यक्त केलं. खानापूर तालुक्यातील आळसंद येथे स्वर्गीय सोपान कचरे यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त माजी सरपंच किरण कचरे यांनी संपूर्ण गावात वृक्ष लागवड केली. तसेच जिल्हा परिषद शाळेत संगणक संच भेट दिला व श्रीनाथ हायस्कूललाही 25,000 रुपयांची देणगी दिली. हा सामाजिक कार्यक्रम आळसंद येथे संपन्न झाला. यावेळी सुहास बाबर बोलत होते. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे युवा नेते शरद लाड, कमळापूरचे सरपंच जयकर साळुंके, सरपंच अजित जाधव यांच्यासह परिसरातील मान्यवर उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक खंडेराव जाधव यांनी केलं. यावेळी हिम्मतराव जाधव, दिलीप सानपसर यांनी किरण कचरे व त्यांच्या वडिलांविषयी मनोगत व्यक्त केले. आभार अजित जाधव यांनी मानले. 12 वाजता स्वर्गीय सोपान कचरे यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी झाली. यावेळी काय म्हटलं पाहूयात सुहास बाबर यांनी. कुटुंबातला आई किंवा वडील जाण्याचं दुःख काय असतं बापू तुम्ही भोगताय आणि मी तर खूप अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये मी ती भोगलंय. आणि क्षणोक्षणी असं वाटत असतं की ते जरी आपल्यामध्ये नसतील तरी सुद्धा प्रत्येक क्षणाला असं वाटत असतं की ती कुठंतरी आहेत, कुठंतरी त्याची जाणीव होती, कुठंतरी भास होत असतो. आणि ते जरी शरीर रूपात नसले तरी तुमच्या आमच्यामध्ये ते असले पाहिजे, त्यांचा वास राहिला पाहिजे. ह्या दृष्टीनं आपण काहीतरी सामाजिक कार्यक्रम करायला पाहिजे असं मला निश्चितपणे वाटतं. मी 10 वर्ष पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना मुद्दाम तुम्हाला सांगतो, त्यावेळेला शैक्षणिक उठाव म्हणून एक उपक्रम घेतला होता. कारण सगळंच शासनानं करावं असं काही नाही, जरा लोकांनी सहभाग द्यावा. आणि ह्या शिक्षण जी जिल्हा परिषदेची शिक्षण देणारी जी संस्था आहे त्या शिक्षण संस्थेची सगळ्या इमारती चांगल्या व्हाव्या, त्यांना कुठेतरी फायदा व्हावा या भूमिकेतून जिल्हा परिषदेनं त्या ठिकाणी शैक्षणिक उठावाचं नियोजन केलं होतं. आणि लोकवर्गणी करा असं त्या शिक्षकांना, जिल्हा परिषदमध्ये सगळ्या सदस्यांना, अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सूचना दिल्या होत्या. आणि त्यावेळेला काही टेंबूचं पाणी आपल्याकडे नव्हतं. मनामध्ये कुठंतरी एक शंका निर्माण व्हायची की दुष्काळी भागाकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा इतर जिल्ह्याचा वेगळा होता. आपल्या जिल्ह्याला निम्मा सदन आणि निम्मा दुष्काळी असा भाग होता. आणि ज्या वेळेला वर्षाच्या शेवटला शिक्षण समितीची मिटिंग व्हायची त्यावेळेला मात्र उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना माझा ऊर अभिमानानं भरून यायचा. त्याला कारण असं होतं की जी सदन भागातली तालुक्यातली लोक होती त्यांच्या शिक्षणाचा उठाव म्हणून जे देणगी द्यायचे त्याच्या रकमा 50,000, लाख, 1.25 लाख, 2 लाख, 5 लाख अशा तालुक्याच्या रकमा यायच्या. आणि खानापूर नाटपाडी दुष्काळी भागातल्या रकमा ज्या असायच्या ते 4 कोटी, 5 कोटी, 6 कोटी असायच्या. आमच्या लोकांना दुष्काळाबरोबर अत्यंत महत्वाच्या गोष्टीची जी उमत झाली होती ती अशी होती की आपल्या भागातली मुलं शिकली पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं या जिल्हा परिषदेच्या आणि मराठी माध्यमाच्या ज्या आपल्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये जे शिक्षण आहे, मी यापूर्वी अनेक भाषणामध्ये सांगितलंय की मला माहीत नाही बाहेर काय शिकवतात इंग्लिश मिडियममध्ये. आता मी काय त्याच्यावर फारसं बोलणार नाही, अनेकदा त्या विषयावरती मी बोललोय. जिल्हा परिषदेच्या आपल्या मराठी माध्यमाच्या शाळा टिकल्या पाहिजे ती सर्वांची तुमच्या आमची नैतिक जबाबदारी आहे. आता पिवळ्या बसची भीती वाटायला लागली, येऊन गोळा भरून घेऊन जाते पोल्ट्री पडल्याकडे. आपल्या शाळा अडचण व्हायला लागली पण त्या शाळा दाबून पैसे घ्यायचे. काय शिकवतात मला माहित नाही पण जगायचं कसं ही शिकवती जिल्हा परिषद शाळा शिकवते. लक्षात त्याच्या एवढं ताकद कुणातच नाही. आणि बापू काही का असं ना पण तुम्ही तुमच्या वडिलांच्या स्मरणात त्या निमित्तानं अत्यंत चांगला उपक्रम घेतला. गोरगरिबांची मुलं त्या शाळेमध्ये शिकतात, त्या शाळेमध्ये आपल्या मुलांना सर्व प्रकारचं ज्ञान मिळालं पाहिजे. त्या मुलांसाठी तुम्ही कम्प्युटर उपलब्ध करून दिले,
एका शाळेला तुम्ही 25,000ची देणगी दिली, अत्यंत चांगला आणि योग्य उपक्रम आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतनं तुमच्या वाढ आहे. आपली नैतिक जबाबदारी असते कुठल्या माध्यमातून आपण मोठं होत असताना समाजाचं आपल्याला कुठंतरी मदत असते. त्या समाजाच्या मदतीच्या ऋणातून उतराई होण्यासाठी असे उपक्रम आपण केले पाहिजेत आणि याचा थेट फायदा हे आपल्या भागातल्या लोकांना झाला पाहिजे. हा अत्यंत चांगला उपक्रम तुम्ही केलाय. एक उपक्रम मीही केला होता. भाऊ गेल्यामुळं माझ्या आईचं वर्षश्राद्ध मला मोठं करता येत नव्हतं. आम्ही ते सगळं रद्द करून जेवढी भजनी मंडळ त्या सगळ्यांना भजनाचं साहित्य दिलं. त्याला कारण होतं, माझी आई विठ्ठलाची भक्त होती. म्हणजे जाईच्या आदल्या 2 दिवस पंढरपूरला जाऊन आले आणि ते देण्यापाठीमागचा उद्देश एवढाच होता. ते भजनीचं साहित्य ही एकमेव असं साहित्य आहे की त्याचा चुकीचा वापर काय होणार आणि ज्या वेळेला भजन होईल त्याला माझी अशी अपेक्षा होती की कुठेतरी त्या भजनाच्या माध्यमातून माझ्या आईतरी विठ्ठलाची गाठ पडावी. ही एवढीच प्रामाणिक भूमिका त्यात नव्हती. मला असं वाटतं की तुम्ही एक नवा आदर्श आज लोकांच्या समोर घालून देताय. असं काम इथून पुढचं ज्यांच्या आयुष्यात हा प्रसंग आहे त्या सर्वांनी कुठेतरी समाजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी असे उपक्रम राबवावे अशी एक माफक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. माझ्या कुटुंबाच्या वतीनं बापू तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो आणि काकांच्या आत्म्या स्थिर शांती लाभावी अशी श्रद्धांजली वाहून मी माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.